रायगडचा सुपुत्र आदित्य संतोष गोंधळी यानं जीवनातील एक प्रेरणादायी उड्डाण केलंय। त्याचा जन्म 12 मे 2004 रोजी पनवेल घोटचाल येथे झाला। त्यानं 12वी पर्यंतचं शालेय शिक्षण घेऊन तो पायलट होण्यासाठी परदेशी गेला। वर्षभरातच आई वडील मामा मामी यांचं स्वप्न पूर्ण करत तो कमर्शियल पायलट बनला। आपल्या मायदेशी तो 9 जुलै रोजी परतला। आपला भाचा आदित्य कमर्शियल पायलट झाल्याचा सर्वाधिक आनंद त्याचे मामा बाळूशेठ फडके यांना झालाय। त्याचा गुणगौरव सोहळा अंगण हॉटेलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी सभागृह भावुक झालं होतं। उरण तालुक्यातील महसूल आणि वन विभागाचा लेखाजोखा मांडणारे भूमी अभिलेख कार्यालय हे शासकीय वेळेनुसार उघडले जात नसल्याने तसंच अनेक वेळा कार्यालयाला टाळे लागलेले असल्याने या कार्यालयात ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामचुकारपणा करणाऱ्या उपअधीक्षकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे। सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याने संतापाची भावना उमटू लागली आहे। कर्जत कल्याण राज्यमार्गावर नेरळ येथील माथेरान रेल्वे फाटकाजवळ पडलेले खड्डे भरण्याचं काम पावसाळ्यापूर्वी ठेकेदाराकडून करण्यात आलं होतं। मात्र पावसाळा सुरू झाल्यावर जैसे थे परिस्थिती असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। वाहन चालकांना या खड्ड्यांमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने नागरिक आणि वाहन चालक त्रस्त आहेत। याबाबत प्रशासन आणि ठेकेदार धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक आणि वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे। या समस्यांची दखल लोकप्रतिनिधी केव्हा घेणार, असा प्रश्न केला जात आहे। उरण आवारे येथील प्राथमिक शाळेतील माजी मुख्याध्यापक केशव गावंड यांनी आपल्या आई वडिलांच्या पुण्यतिथी निमित्तानं गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्माराम गावंड, गावच्या सरपंच निराताई पाटील हे होते। या प्रसंगी श्रवण गावंड यांनी गुरुपौर्णिमेचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं। तसंच केशव गावंड यांनी गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सन्मान केला। यावेळी मुख्याध्यापक बबन पाटील यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर शिक्षकांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलं। चौक बाजारपेठ सभोवतालच्या वाड्या वस्त्या आणि आजूबाजूच्या 9 ते 10 गावांसाठी खालापूर तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय चौक हे संजीवनच म्हणावं लागेल। ग्रामीण रुग्णालय चौक येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता काळेल यांनी पदभार स्वीकारल्यापासून चौक ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट झाल्याचं दिसून येतं। मोहोपाडा रसायनीसह तालुक्यातील अनेक रुग्णांना येथे सेवांचा लाभ मिळालाय। रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स, दंतचिकित्सक आणि इतर कर्मचारी यांच्या उपलब्धतेमुळे रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली। येथे प्रसूत महिलेची आणि बाळाची योग्य शुश्रूषा केली जात आहे। पेणमधील श्री भगवती प्रसाद हास्य योग तर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। पेणचे माजी नगराध्यक्ष तसंच श्री भगवती प्रसाद हास्य योग क्लबचे संस्थापक गुरुनाथ मांजरेकर हे 13 वर्ष हास्य क्लब चालवत आहेत। यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक सहकारी नागरिकांच्या चेहऱ्यावर रोजच आनंद पाहायला मिळतो आणि आरोग्यही प्रफुल्लित राहत असल्याचं प्रशिक्षक हिरामण ठाकूर यांनी सांगितलं। तर यावेळी संस्थापक गुरुनाथ मांजरेकर यांनी पुढेही सर्वांना हास्य क्लबच्या माध्यमातून एकत्र आणून हास्य मिळवण्यासाठी कार्य करणार असल्याचं सांगितलं। बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव आणि उपशाखा अंतर्गत आषाढ पौर्णिमा निमित्त वर्षावास धम्मप्रवचन मालिका कार्यक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये घेण्यात आला। उद्घाटन सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते झाले। बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली। याप्रसंगी माणगाव तालुका बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे अध्यक्ष रवींद्र मोरे अध्यक्षस्थानी होते। आषाढ पौर्णिमा निमित्त तथागत बुद्धानं दिलेला आणि बाबासाहेबांनी स्वीकारलेला धम्म जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग यावर प्राध्यापक सुनील देवरे यांनी मार्गदर्शन केलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।